नगरच्या पाथर्डीमध्ये अतिवृष्टीचा अक्षरशः कहर पाहायला मिळालाय। करंजी परिसराला पावसानं झोडपून काढलेला आहे। अनेकांचे संसार यामध्ये उघड्यावर आलेले आहेत। शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। वडापाव खायची वेळ या सगळ्या इथल्या नागरिकांवर आलेली आहे, कारण जे संसारोपयोगी साहित्य होतं त्या सगळ्याचंच नुकसान झालेलं आहे। सगळ्यांना अश्रू अनावर झाले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काल रविवारी रात्री असेल, काल दुपारपर्यंत या ठिकाणी पाऊस होता। किती नुकसान झालंय, काय सांगाल या संदर्भात? नुकसान तर तसं भरपूर झालंय। नुकसानचं गणितच करता येणार नाही। या ठिकाणी शेतकऱ्यांचं तर शेती पण भरपूर वाहून गेली। तसं पाहिलं तर शेतकरी 10 वर्ष रिवर्स गेलेले आहे या पावसामुळे। तुम्हाला इतका मोठा पाऊस झाला, काहींची गुरं वाहून गेली, काहींच्या शेरडा वाहून गेल्या, काहीच्या लोकांच्या घरात पाणी शिरलं, काहीचा प्रपंच रस्त्यावर आला, काहीचे घरं पडले। असं फार मोठं तसं नुकसान झालेलं या ठिकाणी। संत्रा, डाळिंब, तुरी, बाजऱ्या, गहू, ज्वारी, सारं बाजऱ्या, मका हे सारं झाडाचं ज्यादा नुकसान आहे। आणि त्याच्यानंतर हे जे वड्याचं कडाला जे घडे आहेत का, यांचं फुल नुकसान झालेलं आहे। कोणाचं घरं नाही, कोणाला खायला नाही राहिलं। तर काय आता शासनाकडून काय अपेक्षा आहे? आता काय तिने द्यावा थोडीफार भरपाई। हे काय हे काय वडापाव चालवलाय? वडापाव चालवलाय तर काय खायला आता राहिलं नाही कशी? काय काहीच नाही, धान्य सगळं गेलं। कधी एवढा पाऊस झाला होता का नेमका? आता काय सांगाल? कधीच नव्हता, आतापर्यंत नाही कधी एवढा पाऊस झाला। 60-70 वर्ष झालाच नाही अजून पाऊस जसा आठवतो तसा आम्हाला। आत्ताच पाऊस झाला एवढा। किती नुकसान झाले आणि काय आता सरकारकडून काय अपेक्षा राहणार? सरकारने शेतकऱ्याचं बघून नुकसानीच भरपाई द्यावं शेतकऱ्याकरता, बाकी काय वैयक्तिक तर तसं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे। नदी वाहवाल्या, नदीचे पात्र सुद्धा बदलले, इतकं पाणी होतं। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, करंजी, अहिल्यानगर।